नमस्कार मित्रांनो. कल्पना करा एक दिवस अचानक तुमचा मोबाईल नेटवर्क दाखवत नाही. व्हॉट्सअप बंद, यूट्यूब बंद, गुगल पण काम करत नाही. आणि तुम्हाला कळतं हे फक्त टेक्निकल प्रॉब्लेम नाही, तर एक युद्ध सुरू झालंय. त्याचा परिणाम थेट तुमच्या इंटरनेटवर झाला आहे. इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील वाढता तणाव हा फक्त बॉम्ब, मिसाईल आणि हवाई हल्ल्यापुरता मर्यादित नाही. आजचं युद्ध हे दोन स्तरांवर लढलं जातंय. एक दिसणारं आणि एक पूर्णपणे अदृश्य. आपण सगळे टीव्हीवर काय पाहतो? मिसाईल, हल्ले, सैनिक. पण खरा खेळ चालतोय समुद्राच्या तळाशी, फायबर ऑप्टिक केबल्समध्ये आणि जगभरातील सर्व्हिसमध्ये. सध्या अमेरिकेने 5 दिवसाचा युद्धविराम जाहीर केला होता आणि चर्चेची प्रक्रिया सुरू केली होती. पण काल ट्रम्प यांच्या विधानानुसार अंतिम निर्णयासाठी अजून 10 दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे. आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, हे युद्ध थांबणार आहे का? की आणखीन भडकणार आहे? जगभरातील देश आता सावध झाले आहेत. ते कच्चं तेल, पेट्रोल, गॅस साठवायला लागले आहेत. कारण त्यांना माहीत आहे, युद्ध झालं तर अर्थव्यवस्था कोसळू शकते. पण या सगळ्यात एक गोष्ट आपण विसरत आहोत आणि ती म्हणजे इंटरनेट. तुम्हाला वाटत असेल इंटरनेट म्हणजे सॅटेलाइट्स, पण सत्य काही वेगळंच आहे. जगातील 95% इंटरनेट हे समुद्राखाली असलेल्या फायबर ऑप्टिक केबल्सवर चालते. होय, हजारो किलोमीटर लांबीच्या केबल्स ज्या देशाने एकमेकांशी जोडतात. जर युद्धामध्ये या केबल्सवर हल्ला झाला तर पूर्ण देश काही मिनिटात ऑफलाईन होऊ शकतो. ना बँकिंग, ना कम्युनिकेशन, ना सोशल मीडिया. आणि ही फक्त कल्पना नाही, इतिहासात आधीही अशा घटना घडल्या आहेत, जिथे काही केबल्स खराब झाल्या आणि पूर्ण देशाचं इंटरनेट स्लो किंवा बंद झाले. आजचं युद्ध फक्त बॉर्डरवर नाही, तर सायबर वर्ल्डमध्येही आहे. हॅकिंग, सर्व्हर अटॅक, डाटा चोरी हे सगळं सायलेंट वेपन बंद आहे. आता प्रश्न येतो, याचा भारतावर काय परिणाम होईल? भारतही या इंटरनॅशनल केबलवर अवलंबून आहे. जर मध्य पूर्व भागात तणाव वाढला तर भारताचं इंटरनेट स्पीड कमी होऊ शकतं किंवा काही सर्व्हिसेस बंद पडू शकतात. बँक, UPI, स्टॉक मार्केट सगळं इंटरनेटवर चालतं. जर इंटरनेट बंद झालं तर अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसू शकतो. आपण रोज इंस्टाग्राम स्क्रोल करतो, यूट्यूब पाहतो, पण आपण कधीही विचार केलाय का की हे सगळं एका इनव्हिजिबल सिस्टीमवर चालतंय? आणि जर हे युद्ध खरंच पेटलं तर पहिला हल्ला बॉम्बने नाही तर इंटरनेटवर होऊ शकतो. कल्पना करा, एका क्षणात जग ऑफलाईन झालं. कोणताही संपर्क नाही, कोणतीही माहिती नाही, फक्त शांतता आणि भीती. म्हणूनच आजचं युद्ध हे फक्त देशांमध्ये नाही, तर आपल्या जीवनशैलीवर आहे. आता पुढचे 10 दिवस हे ठरणार आहेत की जग शांत राहणार की इतिहासातलं सर्वात मोठं डिजिटल युद्ध पाहणार. तुमचं मत काय आहे? हे युद्ध थांबेल की वाढेल? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच हिडन ट्रूथसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.